नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारतीय संविधानाचा तिसरा अनुच्छेद आर्टिकल 3 कोणत्या संदर्भात आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत। ए. मौलिक अधिकार, बी. राज्यघटना आणि राज्यांचे पुनर्गठन, सी. कार्यपालिका आणि न्यायपालिका, डी. संविधानाचा बदल। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राज्यघटना आणि राज्यांचे पुनर्गठन। भारतीय संविधानाचा तिसरा अनुच्छेद आर्टिकल 3 राज्यघटना आणि राज्यांचे पुनर्गठन या संदर्भात आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। साक्षरताची व्याख्या कोणत्या वयाच्या गटासाठी दिली जाते? ऑप्शन आहे ए. 5 वर्षापेक्षा कमी, बी. 7 वर्षापेक्षा जास्त, सी. 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त, डी. 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त। साक्षरताची व्याख्या 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गटासाठी दिली जाते। आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 3। जन्मदर आणि मृत्यूदर यांची तुलना करून प्राकृतिक वृद्धी दर नॅचरल ग्रोथ रेट मोजली जाते, त्यास कसे मोजले जाते? तर खाली ऑप्शन दिले आहे। ए. जन्मदर ते मृत्यूदर, बी. मृत्यूदर ते जन्मदर, सी. जन्मदर अधिक मृत्यूदर, डी. जन्मदर अधिक स्थानिक स्थलांतर दर। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जन्मदर ते मृत्यूदर। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। भारतात नॅशनल ह्यूमन राईट्स कमिशन NO ची स्थापना कधी झाली? खाली ऑप्शन दिलेले आहेत। ए. 1993, बी. 1995, सी. 1990, डी. 2000। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1993। भारतात नॅशनल ह्यूमन राईट्स कमिशनची स्थापना 1993 या वर्षी झाली। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। अशोक चक्र कोणत्या पुरस्कारास दिला जातो? ऑप्शन आहे ए. युद्धाच्या शौर्याबद्दल, बी. शांततेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल, सी. वीरगतीच्या पुरस्कारासाठी, डी. नागरिकांच्या सेवा क्षेत्रातील योगदानासाठी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, युद्धाच्या शौर्याबद्दल। अशोक चक्र युद्धाच्या शौर्याबद्दल पुरस्कार मिळाल्यास दिले जाते। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। रुप्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? ऑप्शन आहे ए. क्रीडा, बी. विज्ञान, सी. सिनेमा, डी. साहित्य। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिनेमा। रुप्य पुरस्कार सिनेमा या क्षेत्रात दिला जातो। आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 7। राष्ट्रीय आपत्कालीन संकट पोर्टल NDRF कधी सुरू झाले? ऑप्शन आहे ए. 2002, बी. 2005, सी. 2007, डी. 2010। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2005। राष्ट्रीय आपत्कालीन संकट पोर्टल NDRF 2005 या वर्षी सुरू झाले। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 8। किसान क्रेडिट कार्ड KCC योजना कशासाठी सुरू केली गेली? ऑप्शन आहे
ए. शहरी गरिबांना कर्ज दिले जाणे. बी. शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाणे. सी. शहरी उद्योगधंद्यांना कर्ज दिले जाणे. डी. शालेय शिक्षणासाठी कर्ज. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाणे. किसान क्रेडिट कार्ड KCC योजना शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाण्यासाठी सुरू केली गेली. आता पुढचा प्रश्न क्रमांक 9. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्ट्रीची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए. 1950 साली. बी. 1957 साली. सी. 1961 साली. डी. 1990 साली. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 1961 साली. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्ट्रीची स्थापना 1961 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 10. केंद्र सरकारच्या मंत्रिपरिषदेचे प्रमुख कोण असतात? ऑप्शन आहे ए. उपराष्ट्रपती. बी. पंतप्रधान. सी. राष्ट्रपती. डी. केंद्रीय मंत्री. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पंतप्रधान. केंद्र सरकारच्या मंत्रिपरिषदेचे प्रमुख पंतप्रधान हे असतात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. आदिवासींना स्वावलंबी बनविणे यासाठी कोणती योजना आहे? ऑप्शन आहे ए. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. बी. आदिवासी विकास योजना. सी. स्किल डेव्हलपमेंट योजना. डी. उज्ज्वला योजना. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आदिवासी विकास योजना. आदिवासींना स्वावलंबी बनवण्यासाठी आदिवासी विकास योजना ही योजना आहे. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. स्मार्ट सिटी मिशन ही योजना कधी सुरू करण्यात आली? ऑप्शन आहे ए. 2015. बी. 2013. सी. 2016. डी. 2018. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 2015. स्मार्ट सिटी मिशन ही योजना 2015 या वर्षी सुरू करण्यात आली. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. हिरकणी पुरस्कार कोणाला दिला जातो? ऑप्शन आहे ए. लहान मुलांना. बी. समाजातील शौर्य व साहस दर्शविणाऱ्या महिलांना. सी. साहित्यिकांना. डी. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. समाजातील शौर्य व साहस दर्शविणाऱ्या महिलांना. हिरकणी पुरस्कार हा समाजातील शौर्य व साहस दर्शविणाऱ्या महिलांना दिला जातो. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. भारत सरकारचे राजपत्र गॅझेट ऑफ इंडिया कधी सुरू करण्यात आले? ऑप्शन आहे ए. 1947. बी. 1950. सी. 1960. डी. 1967. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 1950. भारत सरकारचे राजपत्र गॅझेट ऑफ इंडिया 1950 या वर्षी सुरू करण्यात आले. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. भारतीय संविधानाच्या 52व्या तुकड्यात कोणते प्रावधान दिले आहे? ऑप्शन आहे ए. सरकारचे कर्तव्य. बी. कर्तव्य व जबाबदाऱ्या. सी. भारतीय राज्यघटनेचे बदल. डी. राष्ट्रपतीची निवड. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कर्तव्य व जबाबदाऱ्या. भारतीय संविधानाच्या 52व्या तुकड्यात कर्तव्य व जबाबदाऱ्या हे प्रावधान दिले आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. अंगणवाडी केंद्राचा मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन आहे ए. सामाजिक सेवांची सुधारणा. बी.
बालकांचा सर्वांगीण विकास, सी. ग्रामीण विकास, डी. शालेय शिक्षणाची सुधारणा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बालकांचा सर्वांगीण विकास. अंगणवाडी केंद्राचा मुख्य उद्दिष्ट बालकांचा सर्वांगीण विकास हे आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. अंगणवाडी सेविका कोणती योजना राबवते? तर ऑप्शन आहे ए. राष्ट्रीय कृषी विकास योजना, बी. राष्ट्रीय बाल पोषण अभियान, सी. स्वच्छ भारत अभियान, डी. प्रधानमंत्री आवास योजना. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रीय बाल पोषण अभियान. अंगणवाडी सेविका राष्ट्रीय बाल पोषण अभियान ही योजना राबवते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. अंगणवाडी मुख्य सेविकेच्या कामकाजाचा निरीक्षण कसा केला जातो? ऑप्शन आहे ए. सर्वेक्षणद्वारे, बी. मासिक अहवालावरून, सी. वार्षिक रिपोर्टच्या आधारावर, डी. औचक तपासणीद्वारे. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, औचक तपासणीद्वारे. अंगणवाडी मुख्य सेविकेच्या कामकाजाचा निरीक्षण औचक तपासणीद्वारे केल्या जाते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. अंगणवाडी कार्यकर्त्याच्या प्रशिक्षणाची देखरेख कोण करतो? ऑप्शन आहे ए. राज्य शासन, बी. जिल्हा कलेक्टर, सी. ग्रामपंचायत, डी. महिला व बाल विकास विभाग. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, महिला व बाल विकास विभाग. अंगणवाडी कार्यकर्त्याच्या प्रशिक्षणाची देखरेख महिला व बाल विकास विभाग हे करतात. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. अंगणवाडीच्या कक्षेतील कमीत कमी किती मुलं असावीत? ऑप्शन आहे ए. 5 मुले, बी. 10 मुले, सी. 15 मुले, डी. 20 मुले. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 15 मुले. अंगणवाडीच्या कक्षेतील कमीत कमी 15 मुले असावीत. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील.